डीजे वाल्या मिरवणुका नाहीत, फटाक्यांची आतिषबाजी नाही, मोठमोठे देखावे सुद्धा नाहीत. अरे मग कोकणातल्या गणपतीत असं आहे तरी काय ज्यासाठी लाखो माणसं शहरं सोडून आपल्या गावाकडे धावत येतात. इथे आहे साधेपणातला नैसर्गिक आनंद. गणपतीच्या रूपात निसर्गातल्या दिव्य शक्तींना आमच्या घरात आणून त्यांची पूजा करणाऱ्या संस्कृतीचा वारसा आम्ही जपतोय. सह्याद्री पर्वतातून नदीच्या रूपात पार्वती माता सुपीक माती घेऊन आली. जी माती अन्न पिकवते ना, तिच्यातच घडवलाय आमचा लाडका बाप्पा. बाप्पाच्या सजावटीत सगळ्यात वरचा मान कोकणातल्या बायोडायव्हर्सिटीला दिलाय. जवळपास 400 प्रकारच्या दुर्मिळ औषधी रान फळा फुलांनी सजवलेली ही माटोळी म्हणजे आमचं नॅचरल मेडिसिनल हेरिटेज, नैसर्गिक समृद्धीचा वारसा. कणामुळा, रानभाज्या, पातोळ्या, उकडीचे मोदक, तांदळाचे वडे असं पावसाळ्यातलं सीझनल इकॉलॉजिकल फूड बनवलं जातं. गाव एक कुटुंब बनतं. आरत्या भजनांनी सबंध कोकण आध्यात्मिक आत्मरंजनात दंग होऊन जातं. एक वेगळीच स्पिरिच्युअल एनर्जी जाणवते. विसर्जन आम्हाला डिटॅचमेंट शिकवतं. पुन्हा नदीची माती नदीला अर्पण करून, पार्वती पुत्राला शेवटचं नमन करून, तो रिकामा पाठ आणि भरलेली मनं घेऊन आम्ही एका नव्या प्रवासाला सुरुवात